नमस्कार, मी अभि कोटकर, कोकण युवा सेवा संस्थेचा संस्थापक आणि अध्यक्ष। आजचा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला तर माहितीच आहे आपलं कोकण म्हणजे स्वर्ग आहे आणि त्या स्वर्गातलंच असं एक ठिकाण तुम्हाला मी दाखवतोय की ते बघितल्याच्या नंतर तुमचं मन एकदम तृप्त होईल, जेणेकरून तुम्हाला तिथे जाण्याचं मोह आवरणार नाही। असं ठिकाण आहे, तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे, कारण आपल्या लांजा तालुक्यातले 2-3 अशी ठिकाणं आहेत, त्यांचं मी तुम्हाला एक छोटंसं एक्सप्लेनेशन देतो आहे त्या बाबतीत। सर्वप्रथम जे ठिकाण मी सांगतो तुम्हाला ते आहे म्हणजे माचाळ। माचाळ हे जवळपासच्या लोकांना परिचित असेल लांजा तालुक्यातल्या, पण बाकी लोकांना माहीत नसेल, तर बाकी लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट द्या। असं आवर्जून भेट देण्यासारखं असं ते ठिकाण आहे आणि त्याला जर आपण म्हटलं तर आपलं माथेरान किंवा मिनी महाबळेश्वर आहे असं म्हटलं तरी चालेल। त्या गावची अशी खासियत आहे की तिकडे ज्या वेळेला म्हणजे पाऊस तर खूप पडतोच, पण धुकं एवढं पडतं की धुक्यात तुम्हाला समोरचा माणूस दिसणार सुद्धा नाही, म्हणजे तुमच्यासोबत चालणारा सुद्धा, एवढं दाट धुकं असतं तिथे। दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जर हिवाळ्यातून गेलात तर तुम्हाला थोडंसं गरम वारे भेटतील आणि उन्हाळ्यातून गेलात तर थोडेसे थंड वारे असे भेटतील, असं ते ठिकाण आहे। समुद्रसपाटीपासून जवळपास एक 3,500-4,000 फुटाच्या उंचीवरती किंवा असेल अंदाजित ते ठिकाण। आणि तिकडे अजूनही जे आपण खरं बोलतो की कोकणी गावपण जे तिकडे जपलं जात आहे ते म्हणजे कारवीच्या झाडांची, जी आपण बोलतो कारवीची झाडं असतात त्यापासून बनवलेली ती घरं, म्हणजे ॲक्च्युली तिथं घरं नाही बनवत, घरं मातीची असतील कदाचित। आता गाड्या जायला लागल्यात त्यामुळे आता चिरेबंदीसुद्धा झालेली आहेत काही ठिकाणी घरं, आणि त्याला बाजूने, कारण पाऊस एवढा प्रचंड प्रमाणात पाऊस तिथे असतो ना की असा पाऊस तुम्हाला कुठेही मिळणार नाही, एवढा पाऊस तिथे तुम्हाला मिळतो। तर त्या तुमच्या भिंती बांधलेल्या असतात, त्या भिंतींच्या म्हणजे संरक्षण करण्यासाठी त्याला एक आपण बोलतो की कावड बांधतो, किंवा आमच्या गावठी भाषेत म्हणजे लांजा तालुक्यात असं सल्ट म्हणलं जातं की जे झाडांच्या फांद्या तोडून ते बनवलं जातं, एक सुरक्षित आपण बोलतो एक भिंत बोलली जाते ती, त्या पद्धतीनं। तर ते अजून तिकडे केलं जातं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे मुचकुंद ऋषींची गुफा आहे, ते एक बघण्यासारखं ठिकाण आहे। बाकी तुम्हाला माथेरानला जायची गरज नाही, महाबळेश्वरला जायची गरज नाही, त्याचा फील तुम्हाला त्याच्यापेक्षा काहीतरी पटीनं जास्त फील तुम्हाला तो माचाळ देऊन जाईल। आणि दुसरं ठिकाण म्हणजे त्याच्याच पायथ्याशी असणारं, म्हणजे आपण बोलतो विशाळगडाचा पायथा जर बघायला गेला तर आपलं खोरनिंकोचं खोरं, ते खोरं असल्याकारणाने त्याला नाव खोरनिंको आहे। निंको देवीचं देवस्थान तिथे आहे। आणि तिथले जे आता बांधलेलं जे धरण आहे तर ते एक धरण आता तुम्हाला बघण्यासारखं आहे। अतिशय प्रचंड असं तिकडचं निसर्ग तुम्हाला बघायला मिळेल। आवर्जून ह्या दोन्ही ठिकाणांना भेट द्या। मी तुम्हाला दोन्ही ठिकाणाचे व्हिडिओ तुम्हाला मी या माध्यमातूनच दाखवतो आहे, ते व्हिडिओ पुढे आहेत, ते तुम्ही बघा आणि कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा।